नमस्कार सर्वांना. आज आपण जो क्रिस्टल बघत आहोत तो म्हणजे सिट्रीन. खूप कस्टमर्स आणि क्लायंट्स कडून असा प्रश्न येतो की आमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी येत आहेत. यश असं हाताशी येतं पण निसटून जातं. संधी ॲक्च्युअलमध्ये दिसत असतात पण त्या प्राप्त होण्यामध्ये खूप अडथळे येतात. ते अट्रॅक्ट होत नाही. तर त्यासाठी कोणतं क्रिस्टल सजेस्ट करू शकता? तर ते त्याच्यापैकी एक क्रिस्टल मी सांगू शकते. आत्ता आपण ज्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत तो म्हणजे सिट्रीन. तर ह्या सिट्रीनचा उपयोग नक्की काय आहे आणि तो कसा काम करतो? सिट्रीन हा एक स्वतः ऊर्जेचा स्रोत म्हणून त्याला मानलं जातं. अबंडन्सचा स्रोत त्याला आपण मानतो आणि त्याला मर्चंट स्टोन म्हणून देखील संबोधलं जातं. तर ह्याचं काम काय आहे, कशासाठी ते वापरलं जातं, तर ते म्हणजे मनी ब्लॉकेजेस दूर करणं, पैसा अट्रॅक्ट करणं, अबंडन्स अट्रॅक्ट करणं, अपॉर्च्युनिटीज, संधी ह्यांना आपल्या जीवनामध्ये आकर्षित करण्यासाठी आपण सिट्रीनचा खूप प्रमाणामध्ये उपयोग करू शकतो. सिट्रीन हा स्वतः एक सेल्फ क्लेन्झिंग क्रिस्टल आहे. म्हणजे तो स्वतःसोबत इतर क्रिस्टल्सला सुद्धा क्लेन्स करतो. हा कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी होल्ड करून ठेवत नाही किंवा एखादी निगेटिव्हिटी आपल्याकडे येत असेल तर तो ते डिस्पेल करण्याचं काम करतो. आपल्यापासून दूर ठेवण्याचं सुद्धा काम सिट्रीन करत असतो. आणि फक्त एवढंच नव्हे तर आपल्या ऊर्जा क्षेत्रावरती सुद्धा हा खूप प्रभाव टाकत असतो. तर केवळ आपली आर्थिक प्रगतीच नव्हे किंवा अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करणं हे एवढंच काम देखील नाही, तर त्याच्यासोबत आपल्या फिजिकल हेल्थवरती सुद्धा सिट्रीनचा खूप प्रभाव होत असतो. तर मेनली सिट्रीन ह्याच्यासाठी उपयोग केला जातो की ज्यांच्यामध्ये लो एनर्जी आहे, लो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, त्या लोकांनी जरूर सिट्रीन वापरावा. कारण की सिट्रीन आपली ऊर्जा वाढवत असतं, मेंटल क्लॅरिटी देत असतं, कॉन्फिडन्स आपला वाढवत असतो. त्याचसोबत सिट्रीन आपल्या सोलार प्लेक्सस चक्र म्हणजे मणिपूर चक्रावरती काम करतो. तर हे चक्र बॅलन्स ठेवणं, ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम सिट्रीन करतो. म्हणजेच डायबेटिक लोक सिट्रीनचा खास करून त्यांना ह्याचा उपयोग होतो. कारण की हा पॅन्क्रियाज आणि स्प्लीन वरती काम करतो. त्याची कार्यक्षमता वाढवतो, इन्सुलिन प्रोडक्शनमध्ये उपयोगी ठरतो. कारण की हा आपल्या सोलर प्लेक्ससवरती काम करून त्याचसोबत स्प्लीन आणि पॅन्क्रियाजवरती देखील काम करत असतो. तर नेक्स्ट प्रश्न हा येतो की ह्याचा उपयोग कोण करू शकतं? तो ऑब्व्हियसली जे डायबेटिक पर्सन आहे ते करू शकतात. ज्यांचा कॉन्फिडन्स लेवल कमी आहे ते सुद्धा याचा उपयोग करू शकतात. ज्यांची एनर्जी लेवल कमी आहे, ज्यांना फटीक फील होत आहे, दे कॅन यूज सिट्रीन इन देअर लाईफ. नेक्स्ट इज जे बिझनेस ओनर्स आहेत, लीडर्स आहेत, जॉब सीकर्स आहेत, ज्यांना ऑलरेडी जॉबमध्ये आहेत, नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी शोधत आहेत, ते सुद्धा सिट्रीनचा उपयोग करू शकतात. इव्हन स्टुडंट्स कॅन यूज सिट्रीन. आता कोणत्या फॉर्ममध्ये आपण सिट्रीन यूज करू शकतो? सिट्रीन आपण ब्रेसलेटच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतात, ते यूज करू शकतो. पेंडंट असतात. नेक्स्ट इज याला ट्रीजच्या फॉर्ममध्ये सुद्धा यूज करू शकतो. ते ह्यांना कुठे यूज करू शकतो? तर तुमच्या वर्कप्लेसवरती जर जिओड असेल तुमच्या वर्कप्लेस किंवा डेस्कवरती ठेवू शकता, वॉलेटमध्ये कॅरी करू शकतो, आपल्या ड्रॉवर्समध्ये ठेवू शकतो. ब्रेसलेट असेल तर आपण परिधान करू शकतो. त्याला अफर्मेशन्स आपण काय यूज करायच्या? तर ते म्हणजे आय एम वर्दी ऑफ opportunities, joy and abundance. I attract prosperity in my life with ease. तर जर तुम्हाला ह्याचा उपयोग करून घ्यायचा असेल, ऑर्डर करायचा असेल तर डू कॉन्टॅक्ट ऑन द बिलो मेन्शन नंबर. मी आणि माझी टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल. आणि ह्याच्याबद्दल जर आणखी जाणून घ्यायचं असेल तर यू कॅन कॉल मी ऑन द सेम नंबर. थँक यू सो मच. ग्रॅटिट्यूड टू एव्हरीवन. डू कॉन्टॅक्ट ऑन द बिलो मेन्शन नंबर. थँक यू.